या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा वाढवण मंदिरासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य दर्शवण्याची भूमिका घेतलेली आहे आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करण्यासाठी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. नक्कीच ही चांगली भूमिका आपल्यासाठी आहे आणि नक्कीच आपल्या परिसरामध्ये असलेला जी बेरोजगारीपणा आहे भविष्यामध्ये कमी होण्यासाठी चांगल्या प्रकारे त्याचा प्रतिसाद मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जे टेक्निकली सांगितलं की सगळ्या गोष्टी टेक्निकली होतात किंवा कागदोपत्री होतात, परंतु माधव चौधरी यांनी या ठिकाणी जो मुद्दा एक उपस्थित केला होता की जे मागील रस्ते जे बनवले गेले होते टेक्निकल होते, कागदोपत्री होते, परंतु ते रस्ते उतार असणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूनी रस्ता उतार असणं गरजेचं आहे की जेणेकरून पाणी रस्त्याच्या मध्ये साठणार नाही आणि ते साठल्यामुळे रस्ते खराब होतात. हा एक टेक्निकल मुद्दा आहे. तर येणाऱ्या पुढच्या इगल कंपनीच्या कामामध्ये सुद्धा असंच होणार का? कारण हा सुद्धा टेक्निकल मुद्दा आहे. मग या बाबतीत तुम्हाला सांगतो की आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे, असं टेक्निकल कुठेही अडचण येणार नाही. म्हणून मी मगाशीच म्हटलं की रस्त्याबाबत जी एस्टिमेटच्या कॉपी आहेत, रस्त्याचा दर्जा कसा असला पाहिजे याबाबत जागोजागी आपण बोर्ड लावायला अधिकाऱ्यांना सांगणार आहे आणि ते रस्ता सुरू होतात पितर अमावस्येनंतर रस्त्याचं काम सुरू होणार आहे तेव्हा आपण जागोजागी बोर्ड लावणार आहेत आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे महायुतीतले असो किंवा महाआघाडीचे असो, ही समस्या आहे ही का महायुतीचीच नाही किंवा महाआघाडीचीच नाही, प्रत्येक नागरिकाची सर्वसामान्य व्यक्तीची पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येकच नागरिक प्रत्येक घटकाची समस्या आहे. त्याच्यामुळे आपण जागृत राहून त्या रस्त्याचा दर्जा कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे. ज्याला या बाबतीत टेक्निकल गोष्टी कळत असतील त्यांनी सातत्याने तिथे जे अधिकारी असतील किंवा ज्या ठेकेदाराला काम केले त्यांची जी कोणी लोक असतील तिथं ते कामाची मॅनेजमेंट बघणार आहेत त्यांना आपण सातत्याने याचा जाब विचारून त्या रस्त्याबाबत त्यांना आपणही माहिती दिली पाहिजे. या ठिकाणी पावसाळ्यात इथे 2 फूट पाणी साचतो, इथं आम्हाला एवढी हाईट पाहिजे, तिकडे 3 फूट साचतो, कुठे 4 फूट साचतो, त्याबाबत आपणही माहिती दिली पाहिजे. कारण पीडब्ल्यूडी अधिकारी जेव्हा सर्वे करतात ह्या गोष्टी त्यांना या गोष्टी सगळ्या त्याच्यात इनपुट करूनच सर्वे केला जातो. त्याच्यामुळे आता रस्त्याच्या बाबतीत मला तरी वाटत नाही कारण सिमेंट कॉन्क्रीट आरसीसी रस्ता केल्यानंतर तो कधीही लवकर खराब होणार नाही. कारण त्याच्या आता 10 वर्षाची ठेकेदाराची जबाबदारी आहे. डांबरी रस्त्याला पूर्वी 5 वर्षाची जबाबदारी दिसत होती, आता 10 वर्षाची जबाबदारी ठेकेदाराची. त्याच्यामुळे ते मी बोललो 1043 कोटी पैकी उर्वरित रक्कम आहे ती जीएसटी आणि त्यांचे विविध जे याच्यातले पैसे असतात ते कापून ठेवले. त्याच्यामुळे ठेकेदारावर मोठी जबाबदारी आहे. तुम्ही आता म्हटलं की टेक्निकल पॉइंट, या टेक्निकल पॉइंट याच्यामध्ये आपल्याला हा रस्ता खऱ्या अर्थाने सगळ्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आणि आपल्या बरोबर जे असलेले इंजिनियर जे आहेत की ज्यांना या भागाचा अभ्यास आहे रस्ता कसा असावा. पहिली गोष्ट तर माझ्या माहितीप्रमाणे 1 मीटर एक्सकव्हेशन आहे म्हणजे खोदाई आहे. त्याच्यानंतर जीएसटी जे आपण पसरवतो त्याला किती हाईट असायला पाहिजे, त्याच्यानंतर कॉन्क्रीटचा जो थर आहे कच्चा तो किती असायला पाहिजे, हे सगळे आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि इंजिनियर लोकांनी आणि स्पष्ट बैठक याच्यासाठी मी सांगतो वारंवार विनंती करतो की एसी साहेबांना बोलून त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे सगळे अधिकारी आणि आपले लोकप्रतिनिधी, कारण पुन्हा पुन्हा एवढ्या ह्या पद्धतीने पैसे मिळणार नाही. आता ती तरतूद केलेली आहे 150 ते 200 कोटीची. तदनंतर येणारं भविष्यात येणारं जे सरकार आहे त्याला ती सगळी तरतूद करायची. आणि ह्या राज्यात ह्या महायुतीच्या सरकारने काय अवस्था केलेली हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की अशा पद्धतीच्या ज्या काही टेंडर्स आहेत केलेल्या राज्यामध्ये 1 लाख कोटी 1.25 लाख कोटी रिझर्व्ह बँकेकडे आता एक्स्ट्रा पैसे मागितलेले आहेत. तुमच्या माहितीसाठी आपण पत्रकार आहात आणि इथल्या स्थानिक पुढाऱ्यांना पण माहिती असायला पाहिजे की मला वाटते 2 तारीख की 3 तारखेला पत्र गेलेलं आहे गव्हर्नमेंटकडून रिझर्व्ह बँकेला. तर याच्यातच हा भाग आहे की जेव्हा पैसे आपल्याला मिळतात, ह्या तालुक्याला पैसे मिळतात, तर ते काम कशा पद्धतीने करून घ्यायचं हे पत्रकार संघाचं पण त्याचबरोबर आमच्या सगळे पुढारी महायुतीचे असतील आघाडीचे पदाधिकारी असतील या सगळ्यांचंच काम आहे. धन्यवाद. या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी कांतिकुमार ठाकरे आहेत. त्यांनी जे मागील काही दिवसांमध्ये जे आंदोलनं केली होती या आंदोलनामधून आपल्याला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही आश्वासनं दिली गेली होती. अधिकारी ठेवतोय, रस्ता चांगल्या पद्धतीने काम आम्ही चालू करतोय, परंतु अजूनपर्यंत गेला आठवडा झाला कुठल्या प्रकारचं काम नाही. मग पुन्हा मनसे याच्यावर आवाज उठवणार का की आता रस्त्याचं काम येतंय म्हणून पुन्हा शांत? आम्ही मागच्या आठवड्यात जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये आम्हाला आश्वासित केले होते. त्यानंतर 2 दिवस ते काम चालू होते. जर तुम्ही बघितलं असेल खंडेश्वरी नाक्यावरचा तो मोठा एक खड्डा होता किंवा आता मनोर वाड्याकडचं जे हे तिथे आमचे दररोजचे महाराष्ट्र सैनिक हे रस्त्यावरती झेंडे घेऊन असतात. तिकडे काम चालू आहे
तिकडे आमचे जे महाराष्ट्र सैनिक चांगल्या पद्धतीने खड्डे भरून घेतात. कालचं तुम्हाला मी आता फोटो दाखवतो. आणि 2 दिवस मी गांधरा MIDC एरियामध्ये आम्ही स्वतः होतो तिथे झेंडे घेऊन. आणि त्याच्यानंतर जे गायब झालेत म्हणजे इकडचे जे आमदार साहेब काहीतरी आले होते म्हणून इकडचा रस्ता आम्ही चालू करतो डाकली जाईल तो पण झाला तरी चालेल, पण ते आता 3 दिवस झाले पुन्हा गायब झालेले आहेत. तर त्याचा रात्री मी ते अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि सर्व इतर पक्षाचे पण यांना सांगतो जिथे काम चालू असेल तिथे तुम्ही थांबा, रस्ता व्यवस्थित बनवून घ्या. आणि जे आता मी उद्या पुन्हा त्यांना हे करतो काम चालू होते की नाही आणि मी स्वतः किंवा आमचं पूर्ण महाराष्ट्र सैनिक या रस्त्यावरती असतील आणि खड्डे व्यवस्थित भरून घेतील. आणि रस्ता चांगला या रस्त्यासाठी बरेचसे आंदोलनं झाली, रस्ता चांगला व्हावा म्हणून सर्वसामान्य जनता सुद्धा रस्त्यावर उतरते. परंतु विरोधी पक्ष हा कुठेतरी कमी पडलाय असं या ठिकाणी वेळोवेळी जाणवत आलेलं आहे. तर या संदर्भात आपण काय बोलूया? धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. विरोधी पक्ष कमी पडला, कुठेच कमी पडला नाही. आम्ही आंदोलनं केली कारण आमच्या विरोधी पक्षाला हे करतात, आमचे आमदार, आमचे मंत्री, आमचे पक्ष प्रमुख त्यांना ईडी किंवा इतर याच्यामध्ये त्यांना आम्हाला रोखलं होतं. आम्ही आंदोलन करावे नाही, आंदोलन करावे. विरोधी पक्षाचे कुठेही हात बांधले नाही. आपला भ्रष्टाचार हा उघड होतो ना आपल्या ते कागदपत्र न्याय व्यवस्था आहे ना. तुम्ही आंदोलनावर बोला, आंदोलनावर बोला. मला बोलू दे. आंदोलनाच्या वेळेस मी तुम्हाला आता विधान परिषद नागपूरचं अधिवेशन चालू होतं इथेशी त्यावेळेला इथून ऑनलाईन इथेशी आंदोलन चालू असताना इथेशी मोर्चामधून डायरेक्ट इथेशी मंत्रालयाच्या अधिवेशनामध्ये इथून फोन गेले का आत्ताच्या आत्ता जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आम्ही निलंबित करते. मग निलंबित करते याचे 60 लोक आहेत का? कारण का नाही निलंबित करा, का ब्लॅकलिस्ट टाकला नाही? तेव्हा कुठे गेले होते? तर ह्या तुम्ही इथं आपलं आंदोलन आणि तिथे आपल्या पालकमंत्री हा विषय जेव्हा घडला कुठल्या कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट टाकला, यांचे लाटे सोटे नाही आहेत का? 100% यांची लाटे सोटे. आणि दुसरी गोष्ट मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की इथेशी आता जी काही पत्रकारांच्या मार्फत किंवा भरती आपल्या सर्व मंडळी इथेशी आता जो कॉन्ट्रॅक्टर नवीन झाला का काय आता जो कॉन्ट्रॅक्ट लागेल एका कंपनी ती आणि इतर आपल्या तालुक्याची एक चांगली कमिटी अशी बसून एक त्याच्यात इंजिनियर वगैरे असतील असे सर्व आपण बसून एक कमिटी तयार व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे. नाहीतर काय होतं माहितीये का, कॉन्ट्रॅक्टरच्या पद्धतीने चालतो, इंजिनिअरच्या पद्धतीने आपण आपले जातात आणि एखादा कार्यकर्ता काहीतरी आवाज उठवायचा, खरं कुठे कोणी काहीतरी करून घ्यायचा, याच्यासाठी आपला एक कमिटी तालुक्याची व्हावी अशी एक माझी अपेक्षा आहे. तरी जो कोण ठेकेदार येणार आहे किंवा आपले ते इंजिनियर आहेत त्यांना कृपया पत्रकार मंडळींनी सांगावं की आपल्या मार्फत त्यांना संदेश द्यावा का इथे एक वाडा तालुका या रस्त्यावर लक्ष ठेवण्याची कमिटी तयार व्हावी. यासाठी एक इथेची वाडा तालुका मोठी कमिटी तयार झाली पाहिजे, त्यांना ज्ञान असला पाहिजे अशी मंडळी ते करावे असं मी आधी अपेक्षा करतो. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी मामांनी एक इथे आरोप स्पष्टपणे आरोप केलेला आहे की ज्या ठिकाणी स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आंदोलन चालू होतं त्याच वेळेस अधिवेशन चालू होतं त्यामध्ये एक SIT चौकशी लावली गेली होती. त्या SIT चौकशीचं पुढे झालं काय म्हणजे 60 लोटे आहेत का असा आरोप या ठिकाणी करतात. बघा याबाबत आपल्याला सांगतो की ठेकेदारांच्या विविध उपकंपन्या आहेत. एकच ठेकेदाराने उद्या जिजाऊ कंस्ट्रक्शनच नाही सांगत, या सगळे ठेकेदार त्यांच्या विविध कंपन्या असतात. प्रोप्रायटर एक असतो, त्यांची जी एक कंपनी होती एका कंपनीला त्यांच्या ब्लॅकलिस्ट केलेला आहे. पण शंका नाकारता येत नाही. याबाबत मी लवकर खुलासा करतो. याची माहिती घेऊन पुढची पत्रकार परिषद असेल तेव्हा तुम्हाला पूर्ण माहिती मी कागदपत्रात देतो. या ठिकाणी भाजपा महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणही या स्थानिक प्रतिनिधी आहात आणि या रस्त्यावर आपण ये जा करत आहात. तर या संदर्भात आपल्याला काय वाटतं? नमस्कार. सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील या आणि आपले पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी मागच्या वेळेस आपला भिवंडी आणि मनोर या रोडसाठी चांगल्या प्रकारे निधी दिलेला आहे. परंतु आता मध्यंतरीच खड्डे भरण्यासाठी आणि डागडुजीसाठी भरपूर प्रमाणात निधी आला, परंतु तो कुठे गेला हा माहिती नाही. त्याच एक उदाहरण मी सुरेशदादांना सांगेन की त्यांनी मागाशी सांगितलं की 3000 कोटींचं पत्र बँकेला गेलेलं आहे, परंतु दादा जे आता गेले
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि रस्ता 1,00,000 लाख कोटीचं नूतनीकरणासाठी आधीच आपल्या केंद्रीय मंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन देखील केलेलं आहे. दुसरी गोष्ट की विरोधी पक्षांनी आता मत मांडलं की आम्ही सबसेल हरलेच आहेत. कारण कशा प्रकारे मी सांगेन की महायुती सरकारचं काम दमदार चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी हात टेकलेले आहेत असं मान्य करायला हरकत नाही. आता एक प्रश्न विचारतो मी की जे आता खड्डे भरण्याचं काम चालू आहे ते दर्जेदार सुरू आहे का असं वाटतं का? दर्जेदार चालू आहे का? काय वाटतं? हे काम आता म्हणजे काय तूपपट्टी लावायचा हा जो सगळा प्रकार आहे 80 लाख रुपये आहे. त्या 80 लाख रुपयामध्ये कुठे काम झालं तर कामतींनी पण मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करायची वेळ काय येते तर ते काम समाधानकारक नाही. आता ती सगळी धूळ आपल्या येणाऱ्या प्रवासाच्या त्याच्यात आपण पण आहेत, आपल्या या भागातले सगळे प्रवासी आहेत, त्यांची दुरावस्था ही सगळी चालू आहे. तर प्रशासनाचं याचं आणि इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं त्याच्यावर लक्ष नाहीये. विद्यमान आमदार आता परवा येऊन नाही इथे आंदोलन केलं, त्यांनी खऱ्या अर्थाने 10 वर्ष अगोदर जेव्हा आमदार झाले तेव्हा हा रस्ता कसा असावा हे त्यांना त्याचं अवगत भविष्याचं वेध घेऊन त्यांनी तो तयार करायला पाहिजे होता. त्यावेळी लक्षच दिलं नाही आणि तुम्ही शेवटच्या टप्प्यात आता निवडणूक लागली आणि एकत्र येऊन ना कुठेतरी मग अर्वाच्य भाषा अधिकाऱ्यांना वापरणं हे योग्य नाही. संसदीय भाषेमध्ये ते करू शकले असते. आणि हे जे आता खड्डे भरायला लावले ते एकदम चुकीच्या पद्धतीचे आहे. यांना टेक्निकली खड्डे भरण्यापेक्षा खऱ्या अर्थाने एका साईडनी हा पॅच ओव्हर करून आणि एका साईडनी रस्त्याचं काम सुरू करावं असं मी विनंती करतो आपल्या माध्यमातून. धन्यवाद. या ठिकाणी रस्ते एकदम खराब बनवले जातात, काय सांगाल या संदर्भात? बघा मी मगाशी तेच सांगितलं का रस्ते खराब बनवले जातात, रस्त्याची क्वालिटी नाही, दर्जा नाही. मग विरोधी पक्षाच्या भूमिकेत जे लोक आहेत त्यांची जबाबदारी काय आहे? कारण आमचं सरकार म्हणून रस्त्याला निधी आणणे, रस्त्याला निधी मंजूर करून देणे हे तर सर्व आम्ही सातत्याने करत आलोय. आजपर्यंत या रस्त्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, या भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार शांताराम मोरे असतील, यांनी सातत्याने निधी आणला ना. 210 कोटी दुरुस्तीच्या नावावर निधी या रस्त्याखाली खर्च झालाय. पण हे विरोधी पक्षाचे लोक किती ठेकेदारांना बोलतात? कारण यांच्या आणि ठेकेदारांचे मी स्पष्ट भाषेत सांगतो का साठे लोटे आहेत किंवा यांचे कुठेतरी हात बरबडलेले असतील म्हणून हे ठेकेदाराच्या विरोधात कोण बोलताना दिसल्यात का? मला एक बाईट दाखवा विरोधी पक्ष लोकांची. आम्ही सातत्याने त्याला वाचा पडतो. मी शांताराम मोरे साहेबांबद्दल सांगेन का आता येऊन त्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं. शांताराम मोरे साहेब ज्या दिवसापासून विधानसभेत निवडून गेले त्या दिवसापासून सातत्याने मी आंदोलनं केली, उपोषणं केली, त्यांनी सातत्याने त्या विधानसभेत आवाज उठवला, त्याच्यानंतर निधी मंजूर झाला ना. आज महाराष्ट्राचा टॉप 3 नंबरचा आमदार आहे ज्यांनी या रस्त्यासाठी मागील 2 वर्षात 293 कोटी निधी पुन्हा येतो तुमच्याकडे मी. या ठिकाणी भट्टी पाटील यांनी स्पष्ट भाषेमध्ये आरोप केलेला आहे की विरोधी पक्षाचे पदाधिकारी कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही. तर या ठिकाणी काँग्रेसचे युवा नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मुरसिंह पटेल, मी त्यांना सांगेल की आपण विरोधी पक्ष म्हणून आपण काय भूमिका या संदर्भात? माझी भूमिका सगळ्यांना एक स्पष्ट असेल. आता गोविंद मामांनी एक सूचना देऊन गेली काही वाडा तालुक्याची एक सर्व पक्षांची कमिटी झाली पाहिजे का याच्या पुढे जे येणारा जो रस्ता आहे तो चांगल्या पद्धतीने व्हावा. याच्याच अशीच कमिटी याच्या पुढे जेव्हा सुप्रीम कंपनी आली होती तेव्हा याच्या अगोदर अशीच कमिटी बनवली होती. पण ती कमिटी कुठे गेली? आणि ते जे त्या टायमाला कमिटीमध्ये होते ते ज्यांच्या घरी पावड्या गमिली नव्हती आज ते डंपरा घेऊन फिरायला लागली. तर मला तेच कळत नाही अशा पद्धतीने पुढे न व्हावा. आम्हाला एकच म्हणणं आहे तो कोणी पण असो कुठला पण सरकार असो आमच्या माणसांना ती सुविधा आणि रस्ते लाईट पाणी व्यवस्थित झाले पाहिजे. आमचं म्हणणं याच्यावर काही नाहीये. आणि जे झालं ते जर गेलं येणारा काळ पुढे आता ते पैसे गेले अधिकाऱ्यांवर पण धाक ठेवण्याचं काम करायचं. आमदार खासदारांचा होता ना काम का व्यवस्थित करून घेतला? त्यांना त्यांच्या चौकशी काय लावली? त्यांना काय बोलून घेतला तिकडे? या सगळ्या गोष्टीतून एकच करण्यात येते की आपण लक्ष दिलेलं नाही म्हणजे लोकप्रतिनिधी लक्ष दिलेले नाहीये. हे माझं स्पष्ट त्याच्यावर म्हणणं आहे. मी आता पुढे याचं सांगेन की जो येणारा पुढचा रस्ता आहे ते रस्त्यावर सगळ्यांनी लक्ष द्या, रस्ता व्यवस्थित करा. आणि इथल्या लोकांनी जो 10 वर्षाचा दुर्मिळ भाग झाला आपल्या रस्त्यामुळे किंवा येणारे प्रोजेक्ट सांगा किंवा येणारा सुविधा सांगा ते थांबल्या एक फक्त रस्त्यामुळे आणि इन्व्हेस्टमेंट होत नाही फक्त रस्त्यामुळे. त्यासाठी मी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तर कोणी पण असो, बंटी पाटील असो, मॅडम असो, कोणी पण असो, ते सर्वांनी
एक जागेवर येऊन आपल्या रस्त्यासाठी व्यवस्थितपणे रस्ता झाला याच्यासाठी काय तुम्ही हे कराल हे मला सांगा. नक्कीच या रस्त्यासाठी आपण बघितलं तर एक ठेकेदार नव्हते, बरेचसे ठेकेदार होते, त्याच्यामध्ये रुपये ठेकेदार होते, परंतु जास्तीत जास्त नाव हे जिजाऊ कन्स्ट्रक्शनचं घेतलं गेलं. तर या संदर्भात डॉक्टर साहेब आपण काय म्हणू? मगाशी या संदर्भात मी चर्चा केली की 2011 पासून साधारण नाही कमीत कमी 10-15 ठेकेदार झाले असतील. जिजाऊ कन्स्ट्रक्शन होते. मी आता मगाशी बंटी पाटलांनी सांगितलं की संघटनेच्या बाबतीत बोला, तुम्ही कोणा कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन बोलू नका. तर नक्कीच आम्ही काही कोणाची कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेऊन बोलत नाही, पण आम्हाला पण असं वाटतं की एकाच कॉन्ट्रॅक्टरला बोलण्यापेक्षा जे कॉन्ट्रॅक्टर आतापासून जेव्हापासून 2011 पासून झालेले ते या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. एसआयटी चौकशी एकाच कंपनीची लावण्यापेक्षा सगळ्या कंपन्यांची झाली पाहिजे. 2011 पासून आज 2024 आज आपण सगळेजण जेवढे पण आहेत कार्यकर्ते आहोत आपण सगळ्या पक्षांचे, पण 2011 पासून 2024 पर्यंत या इथला प्रत्येक कार्यकर्ता हा सत्तेत होता ना. आज आपण एकमेकांना प्रश्न विचारतो पण कुठला कार्यकर्ता असा आहे का जो सत्तेत नव्हता? सगळे कार्यकर्ते 2011 पासून 2024 पर्यंत सत्तेत आहेत. पण त्यावेळेस ज्या वेळेस ते सत्तेत होते, आज शांताराम मोरे साहेब समजा महायुतीत असतील, पण त्यावेळेस ते शिवसेना भाजपमध्ये होते ना, तिथून निवडून आले होते. मग त्यावेळेस पण त्यांच्याकडे वेळ होता, आता पण त्यांच्याकडे वेळ आहे. चांगली गोष्ट आहे की 776 कोटीचं जे पण आहे हे कॉन्ट्रॅक्ट पास झालेलं पाहिजे. पण आम्हाला आता काय पाहिजे, जे आता बंटी पाटलांनी सांगितलं की याची सगळ्यांची बोर्डावर लागणार आहे का बाबा कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे, त्यानंतर गटारी होणार आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला प्रसाधनगृह होणार आहेत, उड्डाणपुलं होणार आहेत. महत्वाचा मुद्दा माझा जो आहे हा आमच्या ग्रामपंचायत संदर्भात आहे की कुडूसला उड्डाणपुलाची खूप जास्त गरज आहे, पण अजूनपर्यंत असं आम्हाला समजतं की उड्डाणपूल कुडूसला देण्यात आलेला नाही आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की उड्डाणपूल जर झाला तर आम्ही त्याच्या खाली शौचालयाची किंवा ट्रॅफिक पोलिसाची चौकी बांधू शकतो. आणि उड्डाणपूल झाला तरच इथली ट्रॅफिक कमी होऊ शकते, मुलांचे जे हाल होत आहेत ते कमी होऊ शकतात. तर माझी विनंती असेल, विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, जरी ते विरोधी असले तरी पण त्यांनी एकत्र येऊन आणि आमच्या कुडूसला उड्डाणपूल द्यावा ही मी त्यांना विनंती करेन. महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आपण 2011 पासून जर अभ्यास केला, आजही तुम्ही जर जेसीबी लावलं तर तुम्हाला 6 इंच खोदल्यानंतर फक्त माती लागते. कुठेही डबर तुम्हाला दिसत नाही, कुठेही खडी तुम्हाला दिसत नाही. जर त्याचा बेस खराब आहे तर तिथे कॉन्क्रीटच होणं गरजेचं आहे. तर हा कॉन्क्रीटचा रस्ता 2011 नंतर समजा तो चांगला झाला नाही तर मधल्या काळामध्ये तो व्हायला पाहिजे होता. जो कॉन्क्रीटचा रस्ता तिथे टिकणार आहे. तुम्ही किती डांबरी करण्याचा प्रयत्न करा, आज आपण ग्रामपंचायतचे पण रस्ते जेव्हा डांबरी करतो ना तर ते 1-2 वर्षात खराब होतात. इथे बसलेली बहुतेक मंडळी, मी तर म्हणेन सगळेच जण आपण कॉन्ट्रॅक्टर आहोत. कुणी नाही कॉन्ट्रॅक्टर आहे, कुणी रस्त्याचं काम केलेलं असं नाही, सगळ्यांना त्याची परिस्थिती माहीत आहे. तर ह्या माध्यमातून आज कॉन्क्रीटचा रस्ता जर होत असेल, सरकारने आता केला असेल, आपल्यापर्यंत पूर्ण कल्पना त्याची नाही आहे, पण नक्कीच मला असं वाटतं की हा रस्ता झाला पाहिजे. कारण आपण फक्त 70 किलोमीटर मुंबई पासून आहोत आणि इंडस्ट्री जी आहे, आपली जी इंडस्ट्री आहे म्हणून ऐका, इंडस्ट्री जी आहे ही आपल्या इंडस्ट्रीजचा संपत चाललेली आहे. कशाला? याला कारण एकच आहे की रस्ता नाही. आपल्या दोन्ही बाजूला, या इंडस्ट्रीच्या दोन्ही बाजूला नद्या आहेत, या नद्यांचा सुद्धा वापर आपल्यासाठी होत नाही, इंडस्ट्रीसाठी या पाण्याचा वापर होत नाही, रस्त्यांचा तर दुर्दशा तुम्ही बघितलेल्या आहे. तर 70 किलोमीटर आपण जर आहोत, जर लोक पूर्ण देशातल्या कानाकोपऱ्यातून मुंबईमध्ये येतात आणि आपली ह्या मुंबईमध्ये जवळ असून सुद्धा आपली परिस्थिती येते, हे आपलं दुर्भाग्य आहे. कशामुळे आहे की आपण सर्व जे आहेत सरकार, आपण जे पक्षाचे कार्यकर्ते आहोत हे कुठेतरी विभागून राहिलेलो आहोत. आपण ह्या सगळ्या सर्व पक्षीय एकत्र येऊन आणि याच्यावर विचार मीमांसा झाली पाहिजे. अतिशय चांगलं चर्चासत्र आहे. याच्या माध्यमातून आपण सरकार असो किंवा विरोधी नेते असो, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आणि एका व्यासपीठावर की आपल्या इंडस्ट्रीच्या वाचली पाहिजे, आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे, आपले रस्ते चांगले झाले पाहिजे, आपल्याला पाण्यातून आपला विकास कसा होईल या दोन्ही नद्यांच्या पाण्यातून, ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा होऊन आणि आपला विकास कसा साधता येईल ते बघितलं पाहिजे. कारण जे पण पक्ष सत्तेवर येणार आहेत ते राजकारणच करणार आहेत, पण आपल्याला जर आपला विकास साधायचा तर आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. तर मी पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो. त्या ठिकाणी मगाशी एक प्रश्न उपस्थित झाला की जनता ही याच्यामध्ये लक्ष ठेवून आहेच, परंतु तेवढीच जास्तीत जास्त जबाबदारी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची आहे. तर आपण त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षातील आहात, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, परंतु लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी किती धावपळ करतात? रस्त्यावर जनतेच्या समस्या जाणून घेतात का? आजपर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी का येत नव्हते? त्यांना आता इलेक्शन जवळ आल्यानंतर का गरज भासते किंवा का वाटते? असे प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर या संदर्भात आपण काय? प्रथमतः आता आपला हा महत्वाचा आणि कळकळीचा मुद्दा म्हणजे रस्ता आहे. रस्त्यामुळे सगळ्याच गोष्टी अडतात. आपलं दळणवळण आणि आपल्याकडे येणारे अनेक प्रोजेक्ट ते रस्त्यामुळे थांबले. का तर या एरियातला रस्ता खराब आहे. परंतु या रस्त्यासाठी
जो निधी उपलब्ध झालेला आहे त्याचं देवांना काम सुरू व्हायला पाहिजे होतं, परंतु आपल्याकडच्याच ठेकेदारांनी, काही ठेकेदार जे ब्लॅकलिस्ट मध्ये होते, काही ते टेंडर घेण्यासाठी आग्रही होते, त्यांच्यामुळे हा रस्त्याचं काम कदाचित आतापर्यंत सुरू झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, भाऊंनी चांगल्या प्रकारे सांगितलं की आपल्याला उड्डाणपूल पाहिजे, परंतु हे उड्डाणपुलाचं मागेच पालकमंत्र्यांनी एका याच्यामध्ये घेतलं होतं की पुरुषला ट्रॅफिक जाम होते, ऍक्सिडेंट होतात, अनेक लोक तिथे मृत्युमुखी पडलेले आहेत, परंतु स्थानिक तिथल्या व्यापाऱ्यांनी हा मुद्दा, आम्हाला इथे उड्डाणपूल नको, आमचा धंदा मंदावेल वगैरे असे प्रश्न मांडून तो उड्डाणपुलाचं काम तिकडे आराखड्यात न घेता थांबवलेलं आहे, असं ऐकण्यात आलेलं आहे. हे कन्फर्म नाही, मी तुम्हाला सांगते. दुसरी गोष्ट की आता तुम्हाला आता तुम्ही म्हटले की व्यापाऱ्यांनी त्याचा विरोध केला. व्यापाऱ्यांनी जो आपला मनोरला ब्रिज आहे, तर जो फक्त बोगद्यासारखा ब्रिज आहे, याला विरोध केलेला. जर अंबाडी सारखा ब्रिज, ओपन ब्रिज जर झाला तर नक्कीच व्यापारी काय, आम्ही सगळेजण त्याचं स्वागत करू. तर नक्कीच तुम्ही ही जी हे आहे, हा मेसेज तुम्ही पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवा. नक्कीच तुमचा हा मेसेज आम्ही पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, परंतु पहिल्या क्षणी जसं आपलं पूर्ण तुम्ही म्हणणं, आता जसं तुम्ही मांडलं की हा बोगदा आम्हाला ओपन बोगदा असायला पाहिजे होता पुलाखालचा, की जेणेकरून व्यापाऱ्यांना, नागरिकांना तो वापरता येईल, तो एरिया वापरता येईल, परंतु प्रथमच आपल्या व्यापाऱ्यांनी असं मत मांडलं की आम्हाला इथे उड्डाणपूलच नको आहे, असाच मुद्दा बहुतांशी कानावर आलेला होता. आता लोकप्रतिनिधींचं तुम्ही म्हटलं, लोकप्रतिनिधी आपण पण आता लोकप्रतिनिधी होऊनच पुढे आहोत, परंतु एवढा आपल्या मतदारसंघाचा व्याप एवढा मोठा आहे, त्याच्यामुळे कदाचित लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचता आलं नसेल, परंतु आपली जबाबदारी आहे की आलेला निधी त्या रस्त्यासाठी व्यवस्थित वापरला गेला पाहिजे, चांगल्या दर्जाचं काम झालं पाहिजे. आपल्याला त्या रस्त्यावरून ये जा करावी लागते, आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा रस्ता आहे. नक्कीच. आता या ठिकाणी विरोधी म्हणून पवार साहेब, आपण किती सक्षम याच्या पुढे असणार आहात? मागील ज्या गोष्टी झाल्या किंवा रस्ता आजपर्यंत उशिरा झाला, परंतु याच्या पुढे रस्ता किती लवकर आणि चांगल्या प्रतीचा होणार किंवा रस्ते झाल्याशिवाय बेरोजगारी संपणार नाही, हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि आपण एक विरोधी म्हणून किती सक्षम या ठिकाणी आणि सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार? या बाबतीत, या रस्त्याच्या बाबतीत जी गरज होती, खऱ्या अर्थाने 2009 पासून हा लाल फितीमध्ये अडकलेला रस्ता, माझ्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत. जर कोणी जर सुरुवात केली असेल तर ह्या दोन महामार्गांना जोडणारा हा भिवंडी-वाडा रस्ता आणि याच्यावर अवलंबून असलेला बहुतांश रोजगाराचा भाग आहे. या भागामध्ये येणारी इंडस्ट्रीज, आदरणीय आमचे नेते पवार साहेब दूरदृष्टीचे असल्या कारणाने इथे 90ला जी इंडस्ट्रीज आली ती त्यांच्यामुळेच इथे इंडस्ट्रीज आली, आणि त्या इंडस्ट्रीजला ज्या लोडच्या गाड्या जात होत्या त्या याच्यानी या रस्त्याला कनेक्टिव्हिटी व्हावी. मी वारंवार 2009ला माझं पत्र आहे, त्यावेळी भुजबळ साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि त्यानंतर हा 10ला रस्ता मंजूर झाला. मी त्याचं श्रेय घेत नाही, माझ्याकडे त्याचे पूर्णतः पेपर आहे. मग त्यांनी एवढी मी सगळी त्यांना माहिती दिल्याच्या नंतर हा रस्ता सुरू झाला. आणि आपले दुर्दैव की ती त्या एका कंपनीला दिली आणि त्या कंपनीने तो रस्ता सुव्यवस्थित केला आणि आपण स्थानिक लोकप्रतिनिधी तिथे कमी पडलं. तर माझी या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून विनंती की येणाऱ्या काळामधला हा रस्ता सुव्यवस्थित होण्यासाठी टेक्निकल ज्यांना अभ्यास आहे, हा रस्त्याला कशा पद्धतीने काम केलं पाहिजे अशा पद्धतीची एक संघर्ष समिती नेमली तर ह्या रस्त्यामध्ये कुठे आपल्याला वेब ब्रिज घ्यायचं, जसं कुडूसला ब्रिजची गरज आहे, कारण इथे 2-3 अपघात झाले. मला वाटते 4-6 महिन्यापूर्वी आपली ती भगिनी इथे जागीच त्या गाडीखाली येऊन मृत्यू पडली. अशा ज्या घटना होऊ नये, काही विद्यार्थ्यांना अपघात झाले, तर हा दूरदृष्टीपणा आपल्या सगळ्या स्थानिक पुढाऱ्यांमध्ये पाहिजे. आपले स्थानिक पत्रकार जे आहेत आणि प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक नॅशनल मीडिया असेल, यांना बरोबर घेऊन हा रस्त्याला हा निधी कमी पडणार आहे. तो अधिकचा येणारं पुढचं सरकार कोणाचं, महाआघाडीचं यावं किंवा इतर कुठलं सरकार जे येणार असेल त्यांच्या माध्यमातून पण चांगल्या पद्धतीने ह्या रस्त्याला सुविधा दिली तर ह्या बाबतीत अधिक इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना, इथल्या युवकांना, युवतींना, सर्वच प्रकारच्या लोकांना इथे रोजगार चांगल्या पद्धतीने मिळावं असं शासन दरबारी मी आपल्याला विनंती करतो की ह्या आपण पोहोचावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. हॅलो, आता मी सुरुवातीलाच म्हटलं का कुडूसला उड्डाणपुलाची अतिशय गरज आहे आणि रस्ता हा टेक्निकली व्हावा. आता ज्या मॅडम म्हणाल्या का
जो सुप्रीम कंपनीने रस्ता बनवला त्यावेळेस विरोध होता, तो इतिहास झाला. पण आता ही काळाची गरज आहे. ही सत्ताधारी असो का विरोधी असो, इथल्या प्रत्येक जनतेची मागणी आहे की इथे उड्डाणपूल झाला. याच्यासाठी कोणी यांनी किती प्रयत्न केला आणि आताच्या ह्या टेंडरमध्ये उड्डाणपूल व्हावा अशी माझी स्पष्ट सर्व पक्षाच्या आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत हा उड्डाणपूल मंजूर व्हावा, झाला की नाही झाला, का नाही झाला. आता इथले जे स्थानिक जे पुढारी आहेत, सत्ताधारी असो विरोधी असो, प्रत्येकाची जबाबदारी आहे काहीच्या उड्डाणपूल का व्हावा. तर कुठूच्या त्या या बाजूला बाजारपेठ आहे, कुठूच्या त्या बाजूला सगळे शैक्षणिक क्षेत्र आहे. पूर्ण परिसरातील जनताच्या बरोबर जे भविष्य आहे या देशाचं, जे शिक्षणामुळे तयार होणार आहे, त्यांची अडचण होते. तर ही अडचण इथं प्रतिनिधींना दिसत नाही का? लोकप्रतिनिधीचे डोळे बंद आहेत का? त्यांना समजायला नको का? त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे का इथे कुठल्याही परिस्थितीत उड्डाणपूल व्हायलाच हवं. ही जनतेची कळकळीची मागणी. पाटील आपण आंदोलनात होतो, मी पण सुद्धा तो त्या आंदोलनात मुद्दा मांडला. कुठल्याही परिस्थितीत आता याच्यामध्ये का एस्टिमेट मध्ये राहिलं नाही, हा माझा एक प्रश्न आहे. कुठल्याही परिस्थितीत कुरुसमध्ये उड्डाणपूल व्हावा ही माझी मागणी आहे आणि ती धरून राहीलच. उड्डाणपूल हे अतिशय काळाची गरज आहे. माधव दादांनी हा प्रश्न मांडला. माझं अनावधानाने ह्या बोलताना राहून गेलं की आपले विद्यमान खासदार आदरणीय मामा यांनी अधिकाऱ्यांना बोलून वाड्याच्या रेस्ट हाऊस, मला वाटते 2 महिने झाले या गोष्टीला, लेखी त्यांचं पत्र आहे, ते पत्रही मी तुम्हाला जस्ट मागून घेतो. आणि त्यांनी कुडूस येथे आम्ही त्यांना जेव्हा लक्षात आणून दिलं खासदारांना, ज्या आघाडीचे जे पदाधिकारी होते, मी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि मामा इथे ब्रिजची गरज आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं. तर कुडूसला आणि याच्यावर अंडेश्वरी नाक्यावर तो तिथे ब्रिज घेतलेला आहे. म्हणजे ते तुम्हाला लेखी पत्र, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आताचे जे विद्यमान खासदार आहेत किती जागृत आहेत आणि त्याने वेळोवेळी अधिकाऱ्यांना ही बैठक घेऊन हे टेंडर आणि याची प्रोसेस फास्ट करून, आणि आता काल पण आमची भेट झाली त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं की मामा आपण अधिकाऱ्यांना ह्या टेंडरच्या बाबतीत ज्या काही लवकर काम सुरू करता येईल अशा पद्धतीने आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. मॅडम, मगाशी तुम्ही बोललात की आपला हा परिसर फार मोठा आहे आणि आमदारांवर हा मोठा व्याप आहे. तर 10 वर्ष आमदार या ठिकाणी आपले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भूषवत आहेत. 10 वर्षामध्ये त्यांना हा रस्ता दिसला नाही का? मी एक नागरिक, आज पदाधिकारी म्हणून नाही बोलणार, परंतु नागरिक म्हणून बोलते की तुमचा प्रश्न असा होता की आमदारांनी या एरियामध्ये येऊन रस्त्याची पाहणी करणे साहजिकच आहे. मलाही मान्य आहे ते की व्हायला हवं होतं. परंतु आता इलेक्शनच्या वेळेवर जर ते असे पाहणी दौरा करत असतील तर ते आपण जनता जनार्दन असंच म्हणू की इलेक्शन आले म्हणून पाहणी दौरा होतो. परंतु आता एक मी सांगेन, दादांनी सांगितलं की खंडेश्वरी नाका आणि कुडूस इथे उड्डाणपुलाची प्रोसिजर झालेली आहे. तर मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी हे करते की हे उड्डाणपूल कुठल्याही परिस्थितीत झालंच पाहिजे अशी मी सर्व यांना विनंती करते की हे उड्डाणपूल झालंच पाहिजे. याच्या पुढे कुठलीही अडचण, आता तर व्यापाऱ्यांची पण अडचण नाहीये. दादांनी सांगितलं मगाशी की 2000 पूर्वीच्या वेळेस ती अडचण होती, आता व्यापाऱ्यांची पण अडचण नाही. आता खासदार महोदयांनी कुठलंही कारण न देता, कुठलंही कारण पुढे न करता कुडूसच्या नाक्यावर आपल्याला मोठाचा चांगला भव्य स्थितीतला ब्रिज दिसायला पाहिजे अशी माझी या सोशल मीडियाच्या त्याच्यातून विनंती आहे. याला तरतूद म्हणजे आता खासगीत बोलतो, अजिबात तरतूद अजून घेतली असं आश्वासन आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. निश्चितच मॅडम, जरी आमच्या खासदार साहेबांनी, महाविकास आघाडीच्या बाळामामांनी पत्रामध्ये मागणी केली असेल तरी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून त्यांना असा आग्रह धरू, उड्डाणपूल आम्हाला कुठल्या पद्धतीत पाहिजे का मनोरला आहे तसं नको, आम्हाला आंबाडीला जसं उड्डाणपूल आहे त्याच पद्धतीनेच पाहिजे. आणि मी एक व्यापारी सुद्धा आहे, मी व्यापारी सुद्धा एक आहे. पण तुम्हाला सांगतो त्यावेळेस उड्डाणपूल 100% सुप्रीम वाले देत होते, पण तो मनोरला जसा पॅक तो उड्डाणपूल त्या पद्धतीत होते. पण आम्ही व्यापाऱ्यांनी विरोध केला की अशा पद्धतीत आम्हाला उड्डाणपूल नको आहे. परंतु आता आम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या खासदारांमार्फत आम्ही 100% सर्व कार्यकर्ते निश्चित बाळामामाकडे जाऊ आणि त्या उड्डाणपुलाची निश्चित मागणी करू. आणि मी पत्रकार बंधूंचे निश्चित आभार मानतो की हा तुम्ही व्यासपीठ मंच बोलवला आणि दर 2 महिन्याला असा निश्चितच व्यासपीठ बोलवावा आणि अशा व्यासपीठामध्ये शासकीय अधिकारी असो
किंवा आता इलेक्शन झाल्यानंतर आता आचारसंहिता लागेल, त्याच्यानंतर जो पण आमदार जो पण खासदार निवडून येतील असे जे शासकीय अधिकारी आणि आमदार खासदार यांना सुद्धा या मंचावर बोलावा आणि सगळ्यांसोबत बोलण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मॅडमने खूप चांगली माहिती दिली. फक्त आम्हाला आता एक क्लिअरिफिकेशन पाहिजे की हा रस्ता जो आहे जो इगल कंपनीला गेलाय, आता आपलं साधारण आचारसंहितेच्या तोंडावर आपण आहोत, तर हा किती दिवसांमध्ये चालू होईल? म्हणजे त्याला आचारसंहितेच्या अगोदर नारळ फुटेल की कधी नारळ फुटेल? निघाले कधी? पत्र पण म्हणजे मी तुम्हाला इथे या रस्त्याचं टेंडर पण निघालेलं आहे आणि सर्व मित्रांच्या नंतर लगेच त्या कामाला सुरुवात पण होईल. आता मग अशी भाऊ म्हणाले की आधी मला त्या प्रकारचा ब्रिज इथे बनत होता, पण बघा भारतीय जनता पार्टीचे सरकार आणि महायुती सरकार दोन्हीही त्यावेळेसही इथे ब्रिज व्हावा यासाठी आग्रही होते आणि आताही आहेत. हे जे पत्र दिलं आहे म्हणजे तुम्ही हे पत्र तुम्हाला याच्यात दाखवतो, मामाचं हे पत्र दिले ते पण मी मागवलं आहे. पवार साहेब कधीपासून आमच्या खासदारांनी असं पत्र दिलंय, हे केले ते केले, हे महत्वाचं नाही. माझी खासदार साहेबांनी या रस्त्याला निधी आणलाय आणि आता विद्यमान आमदारांनी या निधी आणलाय. फक्त आताचे जे खासदार आहे रस्त्यावर तुम्हाला कुठे दिसले का? पत्र काय देतो संसद भवनात का नाही बोंबलले वाडा भेंडी रस्ता झाला? ऐकला का तुम्ही कधी? संसद भवनात एक तरी विद्यमान खासदारांचा दाखवा. मला एक वाक्य बोलले दाखवायचे विद्यमान खासदार. किंवा या रस्त्याबाबत कधी आले विद्यमान खासदार? काय करतात? जसा मोठ्या पाऊस पडला का बिलातून बाहेर निघतो आणि चारा घेतो आणि आज जातो. विद्यमान खासदार काय करतात? माझ्या याच्या मानकोली ब्रिजच्या बाजूला ऑफिस, त्या बिलातून बाहेर येतात, मानकोलीच्या ब्रिजला ड्रामा करतात आणि त्यांच्या बिलात परत जातात. वाडा भेवणीला का नाही भरकटले? वाडा रोडला का नाही फिरले? का महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेऊन रस्त्यावर आंदोलन केलं? कारण आमचे जे आता आमदार आहेत शांताराम मोरे साहेब यांनी महाराष्ट्रात 3 नंबर आमदार आहेत, त्यांनी 293 कोटी निधी आणला. मी प्रत्येक तालुक्या गावाची आकडेवारी सांगू शकतो तुम्हाला का प्रत्येक गावात किती निधी दिला. नुसतं वाडा शहराला 110 कोटी निधी दिला. तुमच्या कोंढला विभागात 50 कोटी निधी दिला. देवघर आणि खैरे रस्त्यासाठी 9 कोटी निधी दिला. केंटन मध्ये 50 कोटी निधी. माझ्या मांगांडे गावात 1 कोटी 10 लक्ष निधी. उसर गावात 1 कोटी 10 लक्ष निधी. मोठ्याच्या पाड्याच्या गावाला 25 लाख रुपये निधी. प्रत्येक गावात तुम्हाला सांगेन. डाकविली मध्ये 3.5 कोटी निधी. चिंगर मध्ये 1 कोटी 60 लाख रुपये निधी. नुसतं सांगत नाही, याची सगळी आकडेवारी आहे. हे खरं तर विद्यमान आमच्या माजी खासदार आणि विद्यमान आमदारांनी केलेली कामं आहेत. आपल्या आमदाराला बिलातून बाहेर येऊन रस्त्यावर उतरायला सांगा आणि लोकांची कामं करायला सांगा. नक्कीच बंटी पाटील यांनी जो प्रश्न उपस्थित केला तसे आता आमदार आता रस्त्यावर यायला लागले, त्याच पद्धतीने आता झालेले खासदार सुद्धा रस्त्यावर येणार का? कारण आजपर्यंत रस्त्यासाठी येऊन गेलेले असतील, पत्र स्वीकारलेलं असेल, परंतु रस्त्या संदर्भात ठरवण्याची भूमिका खासदारांनी घेतली का किंवा याच्या पुढे यायला लावणार का? माननीय खासदार साहेबांनी काय केलं त्यापेक्षा काय करणार आहे आणि रस्त्यावर येऊन कुठलं काम कसं होतंय गरज नाही पडली त्यांना. ते ज्या दिवशी त्यांनी जेव्हा निघाले, आपला दौरा जसा फ्लॅश केला, अधिकाऱ्यांना माहिती पडलं आणि अधिकाऱ्यांना चुनूक लागले. मग ते पोलीस खात्याचे असू देत किंवा प्रशासनाचे इतर अधिकारी आले की येणारे हे महायुतीचं जे सरकार आहे ते त्यांच्या लक्षात आलं की जाणार आहेत, म्हणून खासदारांच्या बरोबर वरिष्ठ सगळे अधिकारी आपल्या वाडा शासकीय इथे विश्रामगृहावर आले आणि त्यांच्या लक्षात आले की येणारे हे गव्हर्नमेंट काय राहणार म्हणजे आहे ते गव्हर्नमेंट राहणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात आलं आणि वेळोवेळी हे जे पैसे आलेले आहेत ते मागच्या आमदारांनी किंवा खासदारांनी नाही, गरज आहे इथल्या लोकांना. आम्ही वरच्या जे डीसीएम असेल, सीएम असेल, सीएमचा ज्यावेळेस दौरा झाला त्यांच्या बरोबर सेक्रेटरी होते वटंगवार साहेब यांचं स्वतः पर्सनली मला पण फोन आला की मी त्यांनाही भेटलो होतो की साहेब इथल्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. तुम्ही जेव्हा इथे निघाल तेव्हा त्या संबंधित खात्याचे जे अधिकारी असतील, पालकमंत्री असतील, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन तो मागचा दौरा झाला. तुम्ही आठवा, मी कोणावर बंटी पाटील किंवा यांच्यावर टीका नाही किंवा मागचे आता खासदार केंद्रीय मंत्री त्यांच्यावर टीका नाही करत, पण खऱ्या अर्थाने त्यावेळेस आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं मंत्रालयात, साहेब आपण इथं बसून होणार नाही. वाडा भिवंडी या रस्त्याची अवस्था बघा, इथे 400 ते 600 लोक मृत्युमुखी पडले. अनेक लोक
दुखापत होऊन ना अपंगत्व आलंय, पण आपलं कर्तव्य आहे की नाही त्यावेळेस त्यांनी तो दौरा आणि आम्ही आदरणीय त्यावेळचे आमचे नेते जयंत पाटील साहेब, आव्हाड साहेब असतील आणि आम्ही आदरणीय पवार साहेबांना सांगू, तेव्हा हे लोक शिंदे साहेब पण इथे निघाले आणि कुडूस पर्यंत इथे येऊन आम्ही कुडूसला त्यांना भेटलो, त्यांचं स्वागतही केलं का आपण आलं, पण त्यानंतर त्यांना जर वाटत होतं त्यावेळी पण त्यांनी ते कुठं कमी पडले. मग आम्ही त्यांना विनंती केली की साहेब या रस्त्याची काय गरज, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हा पैसे इथल्या आपल्या स्थानिक यांनी आमदारांनी किंवा त्या वेळच्या खासदारांनी लक्ष देऊन हा झालं नाही, पण त्यांना लक्षात आणून दिले. किती लोक इथं रेकॉर्डला बंटी पाटलांनी सांगितलं की रेकॉर्डला किती लोक मृत्युमुखी पडले, त्या रेकॉर्ड घेऊन ना मग हे पैसे मंजूर करावे लागले. आणि बजेटच्या जो काय बजेट आता सार्वजनिक बांधकामचा आहे त्यातला इथे पैसे द्यायला लावले, त्याला कारण इथं मृत्युमुखी लोक जी पडली त्याच्यामुळे हे पैसे दिलेले आहेत. मी ज्यांनी आता हे पैशाची व्यवस्था करून दिली त्यांचाही आभार मानतो. आणि मामानी वेळोवेळी ह्या रस्त्यावर आणि त्यांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी जिथे जिथे रस्त्याची कामं जी घ्यायची आहेत तर मामांना विनंती करतो आम्ही की मामांच्या माध्यमातून या रस्त्यालाही जो काही निधी कमी पडेल तो मामांना आम्ही विनंती करू. त्याच्यामध्ये सगळ्याच लोकांना आपण बरोबर घेऊ, तुमच्या महायुतीचे पण महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी घेऊन ना हा रस्ता कसा चांगला होईल या बाबतीत आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारतो की आता ठेकेदारी म्हणजे टेंडर सुद्धा मंजूर झाले आहे, आता सध्या ती रस्त्याची दुरावस्था आहे, ते नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता उत्तम दर्जाचा दुरुस्ती होईल आणि काम कधी सुरू होणार आहे याचा आम्हाला सत्ताधारी पक्षाकडून उत्तर हवं आहे. बघा तुम्हाला मी सांगितलं का पित्तर अमावस्या आहे, पित्तर अमावस्यानंतर दसऱ्याला रस्त्याच्या कामाची सुरुवात होणार आहे आणि जे 70 कोटी 15 जूनला मंजूर केले आहेत, जे मयूर कंस्ट्रक्शन आणि जिजाऊ कंस्ट्रक्शनला याच्यात रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम सुरू राहणार आहे. जोपर्यंत रस्ता कंप्लीट होत नाहीपर्यंत हे तिथपर्यंत या रस्त्याची दुरुस्तीची कामाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली, म्हणून ते 15 जूनला त्यांना जिजाऊ कंस्ट्रक्शनला 25 कोटी आणि मयूर कंस्ट्रक्शनला 45 कोटी याच्यात रस्त्याची दुरुस्ती सुरू राहणार आहे. म्हणून आता बघितलं असेल त्या रस्त्याची ठिकठिकाणी दुरुस्तीचं काम आता सुरू आहे. आता भवनीच्या रस्त्याचं काम ठिकठिकाणी दुरुस्तीचं सुरू आहे, परंतु आता विद्यमान जे खासदार आहेत त्यांनी आता एवढ्या निवडून आल्यापासून 5-6 महिने झाले, परंतु त्यांचा या रस्त्यासाठी कुठलाच प्रयत्न मला दिसला नाही. कारण मगाशी एक प्रश्न होता की खासदार आमदार, माजी खासदार आणि आमदार यांनी या रस्त्यावर यावेळेस येऊन पाहिलेलं नाहीये, परंतु आताचे जे विद्यमान खासदार आहेत तेही या रस्त्याकडे दुर्लक्ष करताना मला दिसतात. तर भाऊ म्हणाले की त्या दिवशी आम्ही रेस्ट हाऊसला एक मीटिंग लावली, परंतु ती मीटिंगच होती, रस्त्याच्या संदर्भात कुठला विषय होता की काय माहिती नाही. पण यावेळेस बोलताना असं ते लक्षात येत आहे की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो पिंट्या असं शक्यतो वक्तव्य केलं जातं इथे. नक्कीच अच्छा या समस्या तुमची चर्चा आमची या निर्भीड पत्रकार संघाच्या विशेष चर्चासत्रामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला आणि या भिवंडी वाडा मनोर रस्त्या संदर्भात सकारात्मक चर्चा करू. त्यामध्ये मागील काळामध्ये ज्या झालेल्या त्रुटी आहेत त्या कशा भरून काढल्या जातील, त्याचबरोबर बेरोजगारीपणा जो वाढलेला होता तो बेरोजगारीपणा कसा दूर करता येईल या संदर्भात आपण सर्वांनी या ठिकाणी चर्चा केली. विरोधी पक्षातील असू द्या किंवा सत्ताधारी पक्षातील असू द्या, सर्वांनी एकत्रित येऊन काम कसं केलं जाईल या ठिकाणी या विषयावर जास्तीत जास्त भर दिली आणि नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये आमदार असतील, खासदार असतील किंवा मंत्री असतील हे याची दखल घेतील अशी या निर्भीड पत्रकार संघाच्या समस्या तुमची चर्चा आमची या विशेष सत्रामधून नक्कीच आम्ही सर्वांचा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. पुढे सुद्धा आपण अशीच सकारात्मक चर्चा विविध विषयांवर घडून आणू आणि नक्कीच या विषयांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये चांगल्या विकासाला हात मिळेल. धन्यवाद. चांगली चर्चा झाली. आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ना रस्ता करून घेऊ. रस्ता नाही